किती एक तासभर झाला सर? आता झालं मी इथंच थांबलो. हां, इथून कुठे गेलं नाही असं वाटतं तुम्हाला? होय. इथनं आत जाताना तुम्हाला दिसला? ओके, इथं मला दिसला पटकन तो. मित्रांनो, चन्नमनगर एरियामध्ये आहे. बघू शकता अशा प्रकारे गवताळ भागात वगैरे मी साप आलेला दिसणार नाही, म्हणजे 10 फूट सापही दिसणार नाही तुम्हाला. आणि इथं तर हा घोणस आहे आणि म्हणून स्लो. खरं तर पावसामध्ये जास्त साप मलूल होतात आणि पाय पडतोय तिथं अटॅक करून चावण्याचा प्रयत्न फार वाढतोय. आणि हा घोणस आहे. त्यांनी कदाचित ओळखले नसतील, पण तुम्ही कल्पना करू शकत नाही इथून तुम्ही पाय हातपाय पडताना राहत्या घरी जेव्हा असे ठिकाणी तुम्ही राहता तेव्हा किती काळजी घ्यायला पाहिजेत. तुम्ही बघू शकता बंगलो कशा प्रकारे आहेत. आणि चन्नमनगर एरिया इथं स्थानिक लोक ओळखत असतील ही एरिया, तर तुम्ही बघू शकता साप मोठ्या प्रमाणात असे बाहेर पडतात. आणि खरं त्यांच्यासमोरनं अतिशय स्लो गेला. इथं जेव्हा धोका वाटला तेव्हा वेगानं पळायला लागला. याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की आपल्यापासून ते दूर जाण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा धोका वाढतोय तेव्हा ते जातात ना माणसाजवळ राहत असतात. कदाचित 1 तास होत आला, पण हा साप मात्र कुठेही गेला नाही. म्हणजे त्याला सुरक्षित वाटलं तर थांबू शकतोय. घोणस म्हणा, विरुळं म्हणा, हे साप जास्त लवकर जात नाहीत, पण पळायला बसला तर किती लवकर जाऊ शकतोय हे तुम्ही बघितला. लोक विचारतात हा पळतोय की नाही, तुम्ही पळतोय की नाही ते पण बघितला. जेव्हा धोका वाढतात तेव्हा ते पळण्याचा पहिला मार्ग स्वीकारतात. जेव्हा पर्याय नाही तेव्हा ते चावण्याचा प्रयत्न करतात. घोणस आहे, रसस वायपर, आणि झाडी झुडपामध्ये राहणारा साप भर गल्लीत आला आणि अशा ठिकाणी तुम्ही थोडं जरी काहीतरी ठेवता तेव्हा तिथं साप येऊ शकतात. आपण काळजी घेणं गरजेचं आहे. साधारण 3.5-4 वर्षाचा घोणस म्हणजे रसल वायपर जातीचा हा साप आहे. हा अजगर सारखा वाढतोय म्हणून अजगर म्हणतात, पण अजगर हा बिनविषारी साप आहे. हा मात्र फार विषारी असतो.